गजर कीर्तनाचा, गजर विठुरायाचा, कैलासवासी शोभा देवीदास बत्तासे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम। राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीताताई आंधळे, दिनांक 2 जानेवारी 2021, सकाळी 9 ते 11। स्थळ संध्यापूजा सोसायटी, पोकार कॉलनी, पटेल नगर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक। प्रेक्षेपण गजर कीर्तनाचं। विदिंद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 लाखलो पवन झालो चराचरी, तुमचा लाखलो पवन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाखलो पवन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा भगवान हरा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्खला। ज्ञानेशांच्या ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं, नामदेव दयामूर्तीं नाथ मुंदी पुनः पुनः। वैराग्येश परममूर्ती देहु क्षत्र निवासिनं, तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम। श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। शनोक्षणी हाची करावा विचार, तर वया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ। अविष्य खातो काळ सावधान, विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ देहू निवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्य जगत असताना कसं जगावं याचा ज्वलंत उदाहरण देणारा अभंग आपल्या करता घेतलेला आहे। विठ्ठल या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं या ठिकाणी गरजेचं आहे। 1 दिवसाचा कार्यक्रम आहे। सप्ताह म्हटलं की सगळ्या गोष्टी सोप्या जातात। तुम्ही सर्व वारकरी धार्मिक मंडळ या ठिकाणी आहात। 7 दिवसाचा सप्ताह करायचा म्हटलं की सगळ्या सवयी लागलेल्या असतात, बसणाऱ्यांना, उठणाऱ्यांना, टाळकऱ्यांना, विणेकऱ्यांना, वाजवणाऱ्यांना आणि कीर्तनकारांना नाही, कारण चेंज होतो रोज, नाही का। 1 दिवसाचा कार्यक्रम आहे, मोठा कठीण असतं 1 दिवसाचं नियोजन करणं। जसं की 2 महिन्यापासून मुलीचं लग्न जमलं की ती तयारी वेगळी,
आणि पाहायला आले आणि मगच करायचं ठरवलं, ती एका दिवसाची तयारी वेगळी. तसा हा गोंधळ असतो एका दिवसाचा. म्हणून आज या ठिकाणी जमलेले सर्व श्रोतेगण मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळी, गर्दी कमी असेल तरी काही हरकत नाही. गर्दीमध्ये आम्ही रोजच फिरत असतो. दर्दी माणसाची फार गरज आहे महाराष्ट्राला, या वारकरी संप्रदायाला. म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्व श्रोते, गुणीजन मंडळी आहात आणि श्रवणीय मंडळी आहात. कारण मी सांगत असते बघा, कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा थोर भाग्य लागतं. कोणी उठावून कीर्तन मंडपामध्ये येऊन बसावून कीर्तन ऐकावं असं होत नाही. ज्याची अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य असेल त्यालाच हे भगवंताचं नामचिंतन ऐकायला, बघायला, त्या ठिकाणी घ्यायला मिळतं, एरवी नाही. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. साक्षात माझ्या समोर तुम्ही भगवंताप्रमाणे आहात. भाग्य लागतं कीर्तन ऐकायला सुद्धा. या ठिकाणी महिला मंडळ आहेत, जास्तीत जास्त उपस्थिती आहे आणि भरपूर झाली आता कोरोनाच्या काळामध्ये. फार बिकट परिस्थिती या ठिकाणी चालू आहे. गर्दीमध्ये जावं तर वाटतं, पण आता कसं जायचं, ऐकण्याची फार इच्छा आहे. गर्दीमध्ये जर जाल आणि त्यामध्ये जर नियम पाळले नाही आपण, सॅनिटायझर, मास्क, आता इथं कुणालाच नाही आपल्यापैकी. आम्ही जर मास्क लावले तर आम्ही ओळखूच येणार नाही कोण आहेत म्हणून. पण माऊली ज्ञानोबा आहे, आपल्यापर्यंत ते येऊ देणार नाही. आपण सर्व सुखरूप आहोत, समाधानी आहोत आणि सुखी आहोत. कारण हा धर्म मंडप आहे महाराज. हा धर्माचा वारा इथं लागणार पण नाही. तरी सुद्धा सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना माहिती आहे ना तुम्हाला? नाही तर माणसाला आमच्या ओळखीचाच नाही म्हणून. तर कोरोनाची भरपूर काशी झाली बरं का महाराज. एक सखूबाई कासूबाईला सांगत होती, ओ तुम्हाला माहितीये का, आपल्या गल्लीतल्या त्या सरस्वती बाईला कोरोना झालाय. तिकडून ती कासूबाई म्हटली, तिचं काय म्हटली, मोठ्या माणसाचं, तिला काही होतं म्हटली. म्हणून आपण सर्व या ठिकाणी जमलात. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आहेत. खूप छान गोड आवाज आहे. कधी कधी कसं होतं माहिती का दादा, काही ना म्हणता म्हणता वाजवण्याची सवय नसते. आणि वारकरी संप्रदायातलं मी पिल्लूच आहे महाराज. लहानपणापासून मोठे बुवा, वैद्य बाबा यांचं सानिध्य लाभलं. म्हणण्याच्या जरा सवयी वेगवेगळ्या असत्या, पण गोड आवाज आहे बरं का महाराज. आवाज जर गोड असेल महाराज, गायन ऐकतच राहा वाटतं नाही का. नाही तर एखाद्याचा आवाज जर असा बाहेर आला तर कानालाच हात लागतो डायरेक्ट. गोड आवाज आहे, गायन ऐकत राहा वाटतं. म्हणण्याच्या थोडी पद्धती वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या. तुमची खूप छान आहे, पण काही काही ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते बरं का. एका गावामध्ये कीर्तन चालू होतं. माझ्या कीर्तनामध्ये प्रमाण आलं होतं, वासना वडाळ गाई गड्यांनो. त्या गायकाला टाळ सोडून असे हात हलवायची सवय होती. वासना वडाळ गाई गड्यांनो, वासना. अशी बुक्की बसली शेजाऱ्याच्या. महाराज वट सुजला डायरेक्ट त्याचा, त्याला अख्ख्या कीर्तन. या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे. भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही सुंदर या ठिकाणी चाल गायली. महाराजांचं नाव काय? शिवाजी महाराज आहेत. भास्कर महाराज, अंबादास महाराज ढगे आहेत. सर्वच गुणीजन मंडळी आहेत. केदू महाराज, ठुबे महाराज, सतीश महाराज आहेत. तिकडं वैद्य महाराज आहेत. महाराजांचा आवाज काय महाराज. सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी आमच्या विनेकरी ताई आहेत. या ठिकाणी पेटीवाले दादा आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद बरं का.
या ठिकाणी तुमच्या गावामध्ये आम्ही नवीन आहोत म्हणून माझे पती अभिमन्यू महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते। या ठिकाणी महाराष्ट्राची बुलंद तोप आमचे मुरलीधर दादा गावडे सुंदर कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, पण म्हटलं दादा आज यूट्यूबला कीर्तन आहे तर आमच्या कीर्तनाला फकवाजही छान वाजवता, तुम्ही साथ द्याल का, म्हणून ते आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, ती फार गरजेची असते, फक्त शिटी मारू नका। शिटी मारली की प्रोग्राम चेंज होतो। या ठिकाणी आमचे चॅनलवाले परमस्नेही परम आदरणीय वारकरी संप्रदाय ज्यांनी तळागाळामध्ये प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवला, हृदय म्हणजे मोबाईल इथं खिशामध्ये ठेवतो ना आपण, हृदयापर्यंत पोहोचवला असे असणारे आमचे मराठी हॉस्पिटलवाले दादा, नाव काय तुमचं? अरविंद महाराज। हां, माळच घालते आता मी तुम्हाला, आणि आपल्या संस्थेतले पुरी आहेत महाराज। कीर्तनकार केली की ती महाराजीनं तुम्ही महाराज। काल परवाच एक आता संस्थेमध्ये माझी आळंदीमध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, अशा 100 विद्यार्थिनी आहेत आता, म्हणजे आता सध्या लॉकडाऊनमुळे 25च आहे। काल परवाच एका मुलीचे पालक म्हटले ताई कधी कीर्तन करणार आहे, मला काही स्वप्न नाही, माझं फक्त ही महाराजीन झाली पाहिजे आणि हिला जास्त त्रास पण देऊ नका। म्हटलं तशी काही हरकत नाही, ही थोडी मोठी होऊ द्या, आपण हिचं महाराजाबरोबर लग्न लावू, ही महाराजीन आपण तुमच्या लक्षात आलं म्हणजे बरं। या ठिकाणी आमचे अरविंद दादा आहेत, खूप छान चॅनल आहे बरं का। ज्या ज्या ठिकाणी सुनीताताई आंधळे माहीत नाही तिथपर्यंत यांनी मला पोहोचवलं, परत परत पुन्हा एकदा धन्यवाद देते। तुम्हा सर्वांना हे निवेदन माहिती आहे, आज एका मातोश्रीच्या परम वर्षश्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलो। मी सांगून जाईल बघा तुम्हाला, जीवनामध्ये कशाची उणीव भरता येते, पण मायबाप गेल्याच्या नंतर ती उणीव भरून येत नाही। प्रत्येक वेळी आपल्या डोक्यावरून आपल्या पाठीवरून थाप मारणारी, हात फिरवणारी माय जर नसेल तर महाराज स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। मी माझ्या जीवनातले अनेक अनुभव यूट्यूबला सांगून गेले। किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, एक वाक्य माझं तुमच्या हृदयामध्ये कोरून ठेवा, जोपर्यंत आई वडील आहे, जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत हिरवं रान आहे, जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत हिरवं रान आहे। पण लक्षात ठेवा, आई वडील गेल्याच्या नंतर वनवा पेटल्याशिवाय राहत नाही। जसं एखाद्या डोंगराला वनवा लागावा आणि हिरवं रान सुद्धा नाहीसं व्हावं, असं आपल्या जीवनामध्ये होत असतं बघा। या ठिकाणी या परिवारातून या मातोश्री जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय। हा मोठा परिवार आहे। मातोश्री कैलासवासी शोभाताई देवीदास बत्तासे, 3 मुली आणि 1 मुलगा, ज्या या संप्रदायाला आज हे वैभव, या कीर्तनाचं वैभव ज्यांनी या ठिकाणी स्थानपन्न केलं, असे असणारे माझे निमंत्रक प्रसाद दादा बत्तासे, 1 मुलगा आईंना आहे आणि 3 मुली आहेत, त्यांच्या सुनबाई वैष्णवी प्रसाद बत्तासे आणि सर्व बत्तासे परिवार। या परिवाराने खूप छान या ठिकाणी निवेदन केलं। मी तुम्हा सर्वांना सांगून जाईल बघा, जीवनामध्ये सुखाच्या व्याख्या 2 प्रकारच्या पडतात। जीवनामध्ये सुखाच्या व्याख्या 2 प्रकारच्या पडतात, एक प्रापंचिक सुख असतं आणि दुसरं परमार्थिक असतं। प्रापंचिक जे सुख असतं ते नष्ट होत असतं, पण परमार्थिक सुख हे कधी नष्ट होत नाही। म्हणून जीवन जगत असताना माझे तुकोबराय म्हणतात, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरवया पार भव सिंधू। जीवन प्रत्येकच जण जगत असतो, मानवी देहाला आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही जीवन जगतो, पण पशु योनीमध्ये गेल्याच्या नंतर ते सुद्धा जीवन जगतच असतात। पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक फरक असतो बरं का। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती। पशु पक्ष्यांमध्ये आणि मानवामध्ये एक फरक असतो, कोणता? पशु काय पाप पुण्य जाणती, त्यांना कशाने पाप होतं आणि कशाने पुण्य वाढतं हे त्यांना त्याची कल्पना नसते, त्यांना जाणीव नसते। मंदिरात जाऊन बसलं म्हणजे पुण्य वाढतं हे त्यांना माहित नसतं, पण ते सहज जाऊन बसतात, सावलीला बसावं म्हणून ते बसतात। पण आपल्याला मात्र माहिती, आपण एखाद्याचं मन दुखवलं
तर आपल्या मनातून एक आवाज येतो की हे आपण करायला नको होतोय, आपल्याकडून पापच झालं. आपण बोलत असतो सहज. मग एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण डोकं टेकतो की हे देवा मला माफ कर. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेतो आणि देवापुढे माफी मागतो. म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की या जगामध्ये पाप पुण्य शिल्लक आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मानवी देहाने, पशून्य नाही, या मानवी देहाला तुकोबाराई उपदेश करतात या अभंगामध्ये. उपदेश जसं आई वडील लेकराला सांगत असते, आई वडील लेकराला सांगतात इकडं लक्ष द्या तुम्ही, उन्हात जाऊ नकोस, उन्हात जाऊ नकोस, सावलीत मर, आई म्हणत असते लेकराला. ती खऱ्या अर्थाने त्याला मर म्हणत असते का? नाही, ती मर म्हणतच नाही, पण ती सावलीत ये. पण ही तळमळ आहे महाराज उपदेश करण्याची. अरे ते तुझे मित्र चांगले नाहीत, वाईट संगतीने तुझं वाईट होणार आहे, हे उपदेश आहे. म्हणून एक मायबाप उपदेश करत असतात जिव्हाळ्याचे, आणि दुसरं संत उपदेश करतात. मायबापामध्ये आणि संतांमध्ये थोडा फरक आहे. मायबापांना फक्त तळमळ असते, पण नेमकंच हित कशामध्ये हे त्यांना माहित नसतं. पण संत असे आहेत, संत कडेवरती घेतात, भागलिया मज वहा तिला कडेवरती घेतात, निश्चित अशा हितापर्यंत नेतात. म्हणून ते संत तुकोबाराय म्हणतात, बाबांनो माझं एक सांगणं राहील तुम्हाला, जीवन जगत असताना क्षणोक्षणा हाची करावा विचार, हाची करावा विचार क्षणोक्षणा. तुम्ही सर्व एज्युकेटेड मंडळी आहात, विचार करणारा विचारवंत माणूस कधीच फसत नाही बघा. खेड्यागावामध्ये आपला एक शब्द आहे, अडाणी शब्द, तुझं काय मोगमच काम आहे, काय विचार करायचा नाही, काय नाही, घातली गाडी काय गटारातच डायरेक्ट. विचारवंत असावं जीवनामध्ये. विचार संसारी गोष्टीचा करून चालणार नाही, आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. हा, काही काही माणसं म्हणत असतात आमच्या जीवनामध्ये एवढी श्रीमंती आम्ही स्वतः कमावली. पण माझं एक वाक्य लक्षामध्ये ठेवा, तुमच्या जीवनामध्ये श्रीमंती कमावली हे तुम्हाला वयाच्या 40-50व्या वर्षी लक्षात येतं. पण तुमच्या लक्षामध्ये हेही ठेवा की या श्रीमंताच्या नादामध्ये, श्रीमंती कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचं तारुण्य गमावलं हे लक्षात ठेवा. कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे, लेकिन तारुण्य जर गेलं महाराज तर खूप काही तुमच्या हातातून निघून जात असतं. म्हणून तारुण्यामध्ये विचारमय जीवन असावं, विचारपूर्वक जीवन जगावं. हाची करावा विचार, हाची च लागला की अन्याची आवृत्ती होत असते. हाची म्हणजे हाच करावा विचार, दुसरा करूच नाही. हाच हाच या शब्दाचा असा अर्थ आहे, च लागला की दुसरा नाही. मी सांगत असते बघा, छोटा बाळ जर आई बरोबर मार्केटमध्ये गेला तर तो छोटी गाडी पाहत असतो मार्केटमध्ये, आई मला ती गाडी घेऊन दे. आई म्हणत असते ही काय गाडी चांगली नाही, मी तुला दुसरी घेऊन देते. तो म्हणत असतो आई दुसरी नाही, मला तीच गाडी पाहिजे, तीच तेच. मोठ्या मुलाचा जर आपण विस्तारपूर्वक थोडा विचार केला, 25 वर्षाचा मुलगा जर मुलगी बघायला गेला, बरं का वैद्य महाराज, मुलगी बघायला गेला, मुलगी पसंत पडली, त्यानंतर तो बापाला सांगत असतो बाबा मला ही मुलगी पसंत आहे. बाप म्हणत असतो तिच्या बापाकडे जास्त पैसे दिसत नाही, ती गरीबाची मुलगी, आपल्याला परवडणार नाही, आपल्याला मोठं लग्न करायचंय, मी तुला दुसरी चांगली श्रीमंताची मुलगी पाहतो. तो म्हणतो बाबा नाही, दुसरी ऐश्वर्या राय आणली तरी नाही, हीच हाची. आता तुमच्या लक्षात आलं की हाची करावा विचार. मग कोणता? तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू. या संसारालाच अर्थात शास्त्रामध्ये भवसिंधू म्हटलेलं आहे. पट्टीतला पहिलवान असू द्या, तो इकडं नद्याने पवेल, विहिरीत पवेल, पण त्याला म्हणा समुद्रात पार करून ये ना जरा जाऊन. मला सांगायचंय, तुमच्या लक्षात आलं असेल, किती हुशार असू द्या, किती शिकलेला असू द्या, पण एकदा का संसारात पडला की जे आना पाठीमागं लागतो महाराज, पीठ आणा मीठ आणा, आना आना करता हा बाबा केव्हा काना होतो याला कळतच नाही.
असा हा भवसिंधू आहे, भवसागर आहे, असा हा संसार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हाची करावा विचार तरवया पार भवसिंधू हाची तरायचं. हाच विचार करा की यातून तुम्हाला कसं तरता येईल. लोक म्हटले, तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय, आता वयाचे 12वे वर्ष चालू आहे, कुणाचं 25 चालू आहे, कुणाचं 15 चालू आहे, थोड्या वेळाने केलं तर जमणार नाही का? आता आम्हाला शिक्षण पूर्ण करायचंय, लग्न करायचंय, मग पोरं बाळण, मग त्यांचे स्वप्न नातून पत्रुंडून बंगलान, नंतर केलं तर चालणार नाही का? तुकोबाराय म्हटले, असं नाहीच आहे की माणसं म्हातारे झाल्यावरच मरतात. लक्षात येत आहे ना तुमच्या? माणसं म्हातारे झाल्याच्या नंतरच मरतात असं नाहीये. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कितीतरी तरुण गेले ना महाराज. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना. हा, आतापर्यंत किती आले किती गेले. एक दिवस जावं लागतंय. नाशिवंत देह जाणार सकळ. तुम्हाला सावधान असा एक शब्द आहे की जिथे धोक्याची घंटा आहे, जिथे धोक्याची घंटा असते तिथं हा सावधान शब्द लिहिलेला असतो. सावधान लाईट बोर्ड आहे, हात लावू नका. सावधान बंगल्यामध्ये कुत्रा आहे, अगोदर फोन लावा, नाही तर कुत्रा तुमचा मिस कॉल सुद्धा जाऊ देणार नाही. सावधान सावधान शुभ मंगल, सावधान सावधान शुभ मंगल, सावधान सावधान. तुमच्या लग्नाचा प्रसंग डोळ्यासमोर असेल, पण माझ्या समोर एवढंच आहे महाराज की धोक्याची घंटा आहे. हा, जिथे धोक्याची घंटा असते तिथं सावधान हा शब्द लिहिलेला असतो. म्हणून सावधान, तुम्ही आता संसार भवसागरामध्ये अडकणार आहात. म्हणून तरवया पार भवसिंधू. मग काय करायचं तुकोबाराय? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी. तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगू, कोणत्याही गोष्टीमध्ये जा, आवडच पाहिजे महाराज, आवड पाहिजे. जर आवड नसेल तर निवड होत नाही. हा, आवड असेल तर माणसं कुठल्या कुठे जातात. आवडली का मग ते गुजरातची असू द्या, तुमच्या लक्षात आलं म्हणजे बरं झालं. आवड महत्वाची जीवनामध्ये, आणि हा परमार्थ आवडीचा आहे. नाही तर आणलं कीर्तनात, चला कीर्तनाला, लय माणसं बसलेले तिथं, तुमचं नाव होईल, तुम्ही आले होते. जर आवड नसेल महाराज, लोकांनी पाहिलं तर एखादी टाळी हा वाजतो, हा, नाही तर दुसऱ्या टाळीला लगेच डोळे लागतात महाराज. देहीचं विदेही भोगू दशा, आनंदामध्ये काही काही माणसं झोपतात. आवड असेल तर एक चित्त करून परमार्थ त्या ठिकाणी माणसं करत असतात. आवड महत्वाची, आवड. म्हणून परमार्थाची आवड असली पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. तातडी या करता, तातडी या करता की नाशिवंत देह आहे ना महाराज. हा देह नाशिवंत आहे, कधी जाईल माहित नाही. आता तुम्ही मंदिरामध्ये बसलात आणि आता तुम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायचंय तर नको, थोड्या वेळाने घेता येईल. आता फोन आलाय, मग फोनवर बोलते मग दर्शन घेते. पण इकडं फोनवर बोलता बोलता जर त्या बाबाने कॉल केला आणि तिकडं वर बोलवलं, तिकडं वर बोलवलं, तिकडं दर्शन राहून जाईल, इकडं परमार्थ राहून जाईल. म्हणून करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. काही माणसं महाराज खूप स्वाभिमानाने अभिमानाने जीवन जगतात की मी मरणारच नाही, त्याला असं वाटतंय. खूप मोठा गैरसमज आहे. आणि तुम्हाला सांगू, जगातलं मी तर म्हणते सगळ्यात मोठं आश्चर्य आहे बरं का, माणसं दुसऱ्याच्या मौतीला जातात. लक्षात घ्या, माणसं दुसऱ्याच्या मौतीला जातात आणि तिकून येता येता संसाराच्या गप्पा मारतात. अर्थातच माणसं स्वतःचं मरण विसरतात. नका डोळे धुरे भरून राहो, आता तरी हाची उपदेश नका करू नाशा विषाचा. विठाला जेव्हा तुम्हाला कळालं की एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे, परमार्थ. परमार्थ म्हणजे काय महाराज? नाही कुणाचं चांगलं करता आलं तर नका करू, पण वाईट कुणाचं करू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम
काटे बन कर मत रहे ना, काटे बन कर मत रहे ना. परमार्थ म्हणजे काय वेगळा नाहीये. हा, दुसऱ्याविषयी आदर असला पाहिजे. नाही कुणाचं चांगलं करता आलं नका करू, पण वाईट भावना मनामध्ये ठेवू नका. तुमचा आपोआप परमार्थ घडत असतो. हां, परमार्थ प्रत्येक जण करत असतो, संसार प्रत्येक जण करत असतो, पण करत असताना मानवी देहाला आल्याच्या नंतर विचारमय जीवन असावं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांनी विचारलं, सांगा तू कोण आहे? तुम्हाला असं वाटतं की आम्ही विचार करत नाही? अहो, प्रत्येक जण विचार करतो, विचारातच असतो प्रत्येक जण. कधी कधी समोर बसलेला माणूस महाराज दोनदा तीनदा हाक मारली तरी आवाजच देत नाही. ओ उठा ना, काय झालं? नाही, डोक्यात जरा दुसराच विचार होता. आम्ही काल परवा कार्यक्रमाला जात होतो. महाराजांनी असं कितीतरी हॉर्न दिल्या. एक माणूस रोडच्या मधोमध चालला होता, कितीतरी हॉर्न दिल्या, बाजूलाच झाला नाही महाराज. आकरशोटी आम्ही गाडी इकून घातली. मग पाहिलं तर इतक्या विचारात होता महाराज, इतक्या विचारात होता की दोन्ही कानात 2 हेडफोन होते. म्हणजे पुढच्याच विचारात होता तो. तुम्ही समजून घ्या. मला अगोदर तर वाटलंय मनालाच बोलतं, येडं बिडं तर नाही. विचार प्रत्येक जण करतो, पण विचार करण्याची धारणा मात्र भिन्न भिन्न असते. लक्षात घ्या. माणसं दिसायला सारखे असू शकतात, माणसं दिसायला सारखे असतात, राहायला सुद्धा सारखे असू शकतात, त्यांची बुद्धी सुद्धा सारखी असते, पण मात्र विचार भिन्न भिन्न असतात. प्रत्येकाचे विचार एक आहेत का? नाही, विचार भिन्न भिन्न आहे. कोण कशाचा विचार करेल काही तपासच नाही महाराज, काही सांगताच येत नाही. एक माणूस वट्यावरती बसायचा, वट्यावरती बसायचा आणि नेहमी एक दृश्य पाहायचा. त्याच्या घरासमोरच 4-5 अशा म्हशी जात होत्या. म्हशी रोज म्हशी जायच्या. हा त्या म्हशीकडे बघायचा, विचार करायचा, करे यातली एक म्हैस फार सुंदर आहे. यातली वैद्य बाबा नेहमी सांगायचे, पांडुरंग महाराज वैद्य, म्हैस म्हणजे 4 पायाच्या म्हशीबद्दल मी बोलत नाही, तुमच्या दृष्टांत चांगला लक्षात येईल. यातली एक म्हैस फार सुंदर आहे. बर, याही पेक्षा या म्हशीचे शिंग सुंदर आहे, म्हणजे गोल आहे. विचार करत होता, या गोल शिंगामध्ये माझं डोकं सुद्धा गोल आहे, या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का परफेक्ट बरोबर. विचार केला, 6 महिने विचार केला, आणि एक दिवस याने प्रयोग केला. प्रयोग, म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलंच. म्हैस महाराज जशी उधळली तशी उधळली की गावाच्या बाहेर एका गटाराच्या खड्ड्यामध्ये याला फेकलं. फेकल्याच्या नंतर आरडाओरडा, तरी म्हशीच्या शिंगातून डोकंच निघलं नाही. यानं आरडाओरडा केला. लोक आले, काय झालं काय झालं? म्हणे म्हशीच्या शिंगामध्ये डोकं फसलं. डोकं फसलं, पण शिंगामध्ये डोकं गेलं कसं? म्हणे मीच घातलं म्हणे डोकं. हा, तुम्ही घातलं? अहो, म्हशीच्या शिंगात कुठं डोकं घालायचं असतं का? थोडा तरी विचार करायचा ना. तुमचं डोकं फुटलं. तो म्हटलं थोडा फार नाही, 6 महिन्यापासून विचार करत होतो म्हणे डोकं फुटलं. डोकं फुटो म्हटलं, पण संशय मात्र मिटो की शिंगात गेलेलं डोकं बाहेर निघत नाही. विचार करतात लोक. विचार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी. एक जण वाडीवरती बसला, आणि वाडीवरती बसल्याच्या नंतर त्याने दृश्य पाहिलं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देतात. समोर एक पेरूचं झाड आहे. झाडाला पेरू आलेले आहेत, गोड पेरू आहेत, त्यामध्ये काही पिकलेले आहेत. मग त्यांनी पाहिलं की एक पक्षी आला आणि त्या पेरूजवळ जाऊन बसला आणि आनंद घेऊ लागला खाण्याचा. हा वरतून बघत होता, पेरूचं झाड माझं, अंगण माझं, पेरू माझे. हे पक्षी आलं कुणाचं तरी आणि माझे पेरू खात आहे. मला याच्यासारखे दुसऱ्याचे पेरू खाता येईल का? हे आलं कशाच्या साह्याने? म्हणे पंखाच्या साह्याने. बरोबर आहे. म्हणून याने कृत्रिम धातूचे पंख तयार केले. म्हणजे काय केलं? 2 सूप आणले. सूप माहिती आहे तुम्हाला? आता तुम्ही शिटीतल्या सूप दळण करायचं. हा, वा वा, क्या बात आहे. सूप आणले, दोन्ही बाजूला ते बांधले. बांधल्याच्या नंतर वरतून उडी मारली, वर गेला आणि वरून उडी मारली. आता हे उडायला लागलं नाही का सुपामुळं? बरोबर आहे ना? हा म्हणतो. जशी उडी मारली की तसं दगडावरच पडलं महाराज. हा, पेरूपर्यंत गेलं नाही. याचं डोकं फुटलं, हातपाय त्या ठिकाणी लागलं. हातपायाला लोक पळाले, काय झालं काय झालं? म्हणे डोक्याला लागलं. कशामुळे? म्हणे वरून उडी खाल्ली. कशामुळे? म्हणे पेरू खायचा होता पक्षासारखा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की तुम्हाला पेरू खाता येईल बरं का.
पेरू तुम्हाला खाता येईल, पण पक्षासारखे नव्हे. त्या ठिकाणी हळूहळू ढाळे ढाळे के तुलेने एक वेळे मार्गाची बळे निश्चित ठाके. हळूहळू ह्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर निश्चित मार्गाची बळे तुम्हाला त्या पेरूपर्यंत जाता येईल. म्हणून माणसं विचार करतात. हे महाराज तुकाराम महाराजांना कळालं, विचार करतात. मग तुकोबारायच्या डोक्यात लक्षात आलं की लोक विचार करतात, पण कोणताही करतात. पडण्याचाच विचार करतात, तरण्याचा विचार करत नाही. लक्षात येते? लोक त्यामध्ये पडण्याचा विचार करतात. मग काय म्हणे, एकाचं लग्न झालं नाही, मग तो विचार करतोय काय का मग माझं लग्न कधी होणार आहे. म्हणजे पडण्याचे विचार आहेत, तरण्याचे नाही. झालं. आपला संसार असा असू शकत नाही जसा तुकोबारायचा होता, संसाराच्या नावे घालून या शून्य. असा संसारही आपल्याला करता येत नाही, दांडगा परमार्थ सुद्धा करता येत नाही. पण असोने संसारामध्ये राहून सुद्धा चांगला परमार्थ करता येतो. फक्त ते संसार विचारमय जीवनाचा असावा तो संसार. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम करावा विचार. गजर कीर्तनाचा गजर विठुरायाचा कैलासवासी शोभा देवीदास बत्तासे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीताताई आंधळे. दिनांक 2 जानेवारी 2021 सकाळी 9 ते 11. स्थळ संध्यापूजा सोसायटी, पोकार कॉलनी, पटेल नगर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक. प्रेक्षेपण गजर कीर्तनाचं.